नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धास चॅनलमध्ये. आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत. त्याचं नाव आहे बीटचे पौष्टिक पराठे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा. बीटचे पराठे करण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचं बीट घेतलेलं आहे आणि ते बीट मी छान सोलून घेत आहे. त्याचे जे वरचं कवर असते ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता हात माझे किती लाल होत आहेत. तर हे शरीरासाठी खूप जास्त औषधीयुक्त असं बीट असते. हे कंदमूळ आहे आणि खूप जास्त गुणकारी समजलं जाते. म्हणजे जे कंदमूळ बीट आहे ते आयुर्वेदिक औषध म्हणून सुद्धा एक उत्तम कार्य करते. तसेच बीट आपण जर रोज नियमित जेवण केल्याने किंवा नियमित खाल्ल्याने आपली जी स्किन असते, त्वचा असते ती चमकदार होतेच आणि सोबतच मेंदूचे कार्यसुद्धा सुधारते. तर असं औषधीयुक्त गुणकारी असं बीट आहे. पण आजकाल मुलं खायला कंटाळा करतात, पण ते खरंच खायला पाहिजे. आता आपण ग्रेट करून झालेलं आहे आपलं बीट. त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तसंच आता सुके मसाले आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, जिरे, तिखट, मीठ असं सगळं धने पावडर टाकून घेतलेलं आहे. आणि घरी तयार केलेली आलं लसणाची पेस्ट मी टाकून घेत आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तर दही कशासाठी, तर हे कंदमूळ आहे आणि त्याचा थोडासा मातीसारखा वास किंवा थोडंसं टेस्ट येते. तर ते जाण्यासाठी आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे. आता दही टाकून घेतल्यानंतर सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. छान एकजीव करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कणिक म्हणजे जे गव्हाचं पीठ असते ते टाकून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये बेसनचा वापर नाही करत. म्हणजे कुठल्याच पराठ्यामध्ये मी बेसनचा वापर नाही करत, कारण माझा मुलगा छोटा आहे आणि तो खातो आणि त्याच्यामुळे त्यांना कॉन्स्टिपेशन वगैरे होते. तर त्याच्यासाठी मी पौष्टिकच पराठे तयार करते. तर मी इथे थोडं असं गव्हाचं पीठ टाकून छान असा गोळा मळून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला छान असं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम घट्ट पण नको आणि एकदम आसट पण नको. आणि तेलाचा हात घेऊन मी छान आता त्याला थोड्या वेळ रेस्ट करू देणार आहे झाकण ठेवून. आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे. असंच कलर बघू शकता किती छान आलेला आहे. आता 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे, जेवढा आपण चपातीसाठी करतो. आणि छान असा गोल गुटगुटीत आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. छान मी असं घोळण लावलं छान असा गोल पराठा करून घेत आहे. माझ्या मुलाला रोज टिफिनमध्ये मी वेगळे पराठे देते, पौष्टिक पराठे देते आणि तो आवडीने संपून येतो. छोटाच आहे, नर्सरीमध्येच जातो सध्या, पण एक पौष्टिक म्हणून त्याच्या शरीरात काहीतरी जावं म्हणून माझा एकमेव हाच उद्देश असतो. आणि त्याला कुठलाही पराठा दिला तरी तो आवडीने खातो. तर एक छान असा चपातीच्या साईजचा पराठा लाटून घेतलेला आहे. लोखंडी तव्यावरच मी सगळं करते. लोखंडी तवा तापून घेतलेला आहे आणि छान आता पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. तर आता या बीटचे अजून आपण गुणकारी फायदे काय आहेत तर ते आपण जाणून घेऊया. तर बीट रोज खाल्ल्याने वजन नियंत्रित राहते. म्हणजे बीटमध्ये कमी कॅलरीज असते आणि 0 फॅट असते. त्याच्यामुळे आपलं वजन नियंत्रित राहते. सोबतच रक्तवाढीसाठी तर हे उत्तम आहे, सगळ्यांना माहितीच आहे, कारण त्याच्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड असते. आणि सोबतच रक्तदाब नियंत्रित राहते. म्हणजे बीटमध्ये जे नायट्रेट असते ते अधिक प्रमाणामध्ये असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. आणि महिलांसाठी तर लाभदायक आहेच, कारण मासिक पाळी संबंधी ज्या तक्रारी असतात, आता घरोघरी तक्रारी वाढायला लागलेल्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्या दूर होतात तक्रारी. त्याच्यासाठी सुद्धा जे बीट आहे ते खरंच एक लाभदायी आहे, अत्यंत उपयोगी आहे. जेवणामध्ये 1 किंवा 2 कोर जरी तुम्ही पीसेस खाल्ल्या तरी खूप जास्त शरीरासाठी लाभदायक आहे. असे आपले पराठे बीटचे जे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे, किती छान दिसतो पराठा. मी जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही लाटलेला नाही आहे. असं एक करता सगळे पराठे आपण छान मस्तपैकी तेल लावून भाजून घेऊयात. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करू शकता, पण माझ्या मुलाला तूप आवडत नाही, त्याच्यामुळे मी तेल लावूनच पराठा भाजून घेते. तुम्ही बटरसुद्धा लावू शकता. तेल, बटर, तूप काहीही करू शकता आणि भाजून घ्यायचे छान आपल्याला. आणि शक्यतो लोखंडी तव्याचाच वापर करायचा.
छान आपले पराठे मस्तपैकी झालेले आहेत तयार. सोबतच तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता. मी तर तशीच खाते, अशी रोल करते बॉबी रोल आणि तशीच खाते, छान लागते. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आपले पौष्टिक पराठे, बीटचे पराठे बनवून तयार आहे. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा, लाईक शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपीज कशा असतात, तुम्हाला आवडतात की नाही, काय अभिप्राय असेल तेही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सांगत चला. मी नक्की त्याच्यावरती कार्य करेल. आणि चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा. चला तर मग भेटूया पुढे. बाय.